महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळानं यांच्यावरती वाहिन्याला तटणाऱ्या या झाडाच्या डांप्या हे असं कुत्रं खाल्ल्यासारखं तोडून टाकतात आणि शहराचं विद्रुपीकरण करून टाकतात। हे असंच तोडून टाकलं, असेच निघून गेले। अरे एवढा तुम्हाला मनाची ना जीवाची लाज कशी वाटत नाही की या शहराचं विद्रुपीकरण करताना तुम्हाला नियम अटी कायदे तुम्हाला आहेत की नाही? विचार करा। तुम्ही या सांगलीच्या अशा करेक्टर बंगल्याच्या लाईनला आमराईच्या समोर असणाऱ्या या स्टेडियमच्या बाहेर ही अशी तुम्ही झाडी तोडली, अशी जसं कुत्रं खाऊन इसकडतं ना असं टाकलं। तुम्हाला वाटत नाही का की हे आपल्या शहराचं विद्रुपीकरण करतोय? का हो, तुम्हाला कोणी अधिकार दिला? यो कोणती पद्धत आहे? हे कोण काम करायचं? मी तुम्हाला मराठीत विचारतोय, नेक्स्ट टाईमला मी माझ्या वेगळ्या भाषेत पण बोलू शकतोय, तुम्हाला अपमानित करू शकतोय। तर ह्या डाप्या अशा तोडून टाकून तुम्ही जायचा तुम्हाला कुणी अधिकार दिला? तर यापुढं महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला सांगतो, हे शहराचं विद्रुपीकरण करायचा अधिकार तुम्हाला नाही। ह्या डाप्या तुम्ही उचलून घेऊन जायला पाहिजे, त्याचं नष्ट तुम्ही करायचं आहे, ते तुमची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी तुम्ही पार पाडाल। आणि महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना मी विनंती करतो आहे की यांना कडक भाषेमध्ये एक नोटीस लावा की ह्या झाडाच्या डांप्या तोडल्यानंतर त्या तुम्ही भरून घेऊन जायचं आहे, अशाच टाकायच्या नाहीत। हे असं कुत्रं खाल्ल्यागत टाकायच्या नाहीत। मराठीत त्यांना एक लेटर काढावं अशी मी रोज एक नवीन विषयाकडं आपल्याला विनंती करत आहे। धन्यवाद।